रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी. खरं तर आज आपण आलो आहे बाळकुम लोकेशनलाच. हायलँड हॅवन नावाचं प्रोजेक्ट आहे आणि त्या हायलँड हॅवन प्रोजेक्टमध्ये 691 अधिक एक कार पार्किंग असा कार्पेटचा फ्लॅट आहे. आणि ह्याचा जर मेंटेनन्सचा विचार केला तर 6500 मेंटेनन्स असेल. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या प्रोजेक्टमध्ये खासियत आहे की जे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आहे त्याच्यामध्ये 4 गेस्ट रूम बनवलेले आहेत की तुमचे गेस्ट भविष्यात कोणी आले, त्यांना घरी समजा जागा आपली अपुरी पडत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही जास्त पाहुणे आले तर त्यांच्यासाठी गेस्ट रूमला 4 जर रूम तुम्ही बुकिंग केले तर तुम्हाला ते रूम्स त्या क्लब हाऊसच्या तिथेच गेस्ट रूम म्हणून बुक केलेले आहेत. एक तर नंबर ही आहे. दुसरी गोष्ट, हे जे घर आहे हे घराची हा घराचा जो व्ह्यू आहे हा तुमचा कधीच भविष्यात न जाणारा व्ह्यू आहे. कारण की जर तुम्ही तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभे राहिलात तर तुम्ही समोर बघू शकता, ही पाण्याची खाडी आहे आणि पाण्याच्या खाडीला लागून हे मँग्रोव्ह ट्री आहेत. त्याच्यामुळे हे झाडं तोडू शकत नाहीत. न तोडल्यामुळे मग ते CRZ येतं, त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही आहे. तुम्ही बघा, हे मुंबईला जाणारे पाण्याची पाईपलाईन म्हणा किंवा पलीकडली खाडी म्हणा, हा जो व्ह्यू आहे ना, हा व्ह्यू तुमचा कायमचा राहणारा व्ह्यू आहे. ह्याच्यात कधीच तुम्हाला भविष्यात काय होईल असं नक्की तरी आता सध्या जात नाही. कारण ते टावर पण बघा, हाय टेन्शनची टायर म्हणतो ती वायर, ती पण टावर पण इथे येतो. ह्या सगळ्या गोष्टींचं कारण आहेत की न जाण्यामागं कारण काय आहे, तर न जाण्यापाठीमागं हे कारण आहे. आणि विशेष म्हणजे जो हा फ्लॅट आहे ना, जर तुम्ही बघितला तर ह्या फ्लॅटमध्ये ज्यावेळेला आपण येतो, जुनी नाही आहे खूप बिल्डिंग, ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि ज्यावेळेला आपण बाहेर येणार तर तुम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट ही दिली की ह्या फ्लोअरवरती तुम्हाला 2 फ्लोअर आहेत. 1, 2, ह्या साईडला 2 अधिक त्या साईडला 2 असे तुम्हाला टोटल 4 फ्लॅट आहेत. आणि 4 फ्लॅटच्या मध्ये जर तुम्ही जागा बघितली तर खूप प्रशस्त आणि मोठी जागा आहे. जरी तुमच्या घरी कधी काही पूजापाठ असेल किंवा वाढदिवस वगैरे जर करायचं म्हटलं तर तुम्ही इथे सगळं सेलिब्रेशन करू शकता. ज्या वेळेला तुम्ही ह्या घरामध्ये येणार आहात, खरं तसं बघितलं तर कंपासनुसार आतमध्ये येताना ईस्ट आहे, बाहेर जाताना वेस्ट आहे. सकाळचं ऊन तुमचं सकाळचं हॉलमध्ये ऊन येईल, किचनमध्ये ऊन येईल, बेडरूममध्ये ऊन येईल आणि दुसऱ्या बेडरूममध्ये पण ऊन येईल. थोडक्यात तुमचं घर हे पूर्ण सकाळच्या उन्हाचं हे घर असू शकतं. आणि जर तुम्ही बघितलं, हे बघा, हा असा प्रशस्त आणि मोठा असा हॉल तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. अधिक ही स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इथे ह्या तुमच्या घरामध्ये मिळते. जे तुम्ही सकाळचं ऊन तुम्हाला कोवळं ऊन घ्यायचं असेल तुम्ही इकडे घेऊ शकता. हा जो रोड आहे खाली आपण बघतोय, हा रोड भविष्यात इकडे टच होतोय बाळकुम गावामध्ये. आणि हा रोड परत तुमच्या समृद्धी महामार्गापासून जवळ आहे. ज्या मंडळींना जवळ जायचं आहे त्यांच्यासाठी मला असं वाटतं ते इकडनं जर समृद्धी टच करायचं म्हटलं, मुंबईला जायचं म्हटलं तर तुम्ही व्हाया साकेत इथे पटकन येऊ शकता. ठाणा स्टेशनपासून तसं अंतराचा जर विचार केला तर 4.5 किलोमीटर अंतरावरती हे घर असू शकतं. आणि त्याच्यानंतर मग हे तुमचं ह्या साईडला जर बघितलं तर हे आता राहतं घर आहे. इथं लहान मुलं असल्या कारणाने त्यांनी त्या पद्धतीनं इथं बघा, इथं डायनिंगचा स्पेस आहे. आणि नंतर ह्याच्यात पेंटिंगची आपल्याला 100% गरज आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर 2 साईडला असणारं किचन आहे, जे किचन तुमचं खूप मोठं आणि प्रशस्त आहे. अधिक ह्या साईडला जर आपण आलो परत भली मोठी अशी तुम्हाला एक वॉकिंग अशी बाल्कनी आहे, जी स्टँडिंग टाईप तुम्ही इथं चालायचं म्हटलं तरी थोडं जाणं येणं करू शकता. अशी मोठी जागा इकडनं पण तुम्हाला ह्या घरामुळे मिळते. गॅसची पाईपलाईन तुम्हाला ऑलरेडी आलेली आहे. आणि किचनच्या जस्ट आपण जर समोर गेलो तर तुम्हाला ह्या साईडला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे सगळं इकडलं ह्या साईडला आहे. शेवटला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे आणि तोही खूप मोठा आणि प्रशस्त तुम्हाला ह्या रूममध्ये मिळतो. बाथरूमच्या बाहेर आलं तर तुम्हाला मोठं असं चांगलं चिल्ड्रन्स बेडरूम आहे, पण साईज वाईज जर बघितलं तर तुम्हाला प्रशस्त आणि मोठं असं जागा तुम्हाला इकडनं मिळते. अधिक किचनला जी टच तुम्हाला मी स्टँडिंग बाल्कनी म्हटलं होतं, ती स्टँडिंग बाल्कनी आहे. सकाळचं सूर्य मात्र तुमच्या ह्या रूममध्ये पण नक्की येणार. सकाळचं ऊन ह्याच्यात पण तुम्हाला नक्की मिळणार. आणि इकडनं ज्यावेळेला आपण इकडे येणार समोर त्यावेळेला तुम्हाला हा शेवटचा एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्याचं मिळू शकतं, जे मोठं आणि प्रशस्त आहे. आणि मग हा तुमचा बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज जरी बघितली तर ही पण तुम्हाला जाणवेल की ही पण मोठी प्रशस्त आहे. ह्याच्यात मात्र बघा, इथे तुम्हाला कपाट ठेवण्यासाठी मोठी अशी जागा दिलेली आहे, हे कपाट ठेवण्यासाठी. आणि बेड वगैरे असं लावून पलीकडल्या साईडला जर आपण गेलो तर इकडे पण तुम्हाला ही स्टँडिंग बाल्कनी आहे, ज्याच्यातनं सकाळचं ऊन तुमच्या ह्या स्टँडिंग बाल्कनीनं इकडे तुम्हाला सकाळचं ऊनही ह्या बेडरूमला पण मिळेल. थोडक्यात जर बघितलं तुम्ही तर ह्या सगळ्या बाथरूम सोडून किंवा मग तुमची ड्राय बाल्कनी सोडून तुमच्या पूर्ण घरामध्ये हे प्रॉपर
येते, ऊन येते सकाळचं. अशा पद्धतीचा खरं तर हा 2 BHK फ्लॅट आहे. तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन घेऊ शकता. OCCC सगळं आलेलं आहे. साधारणतः 2 ते 3 वर्ष जुनी ही बिल्डिंग आहे. मालकांचं डिमांड आहे की बाबा ह्याला आपल्याला विकायचं तर 1,15,00,000 रुपये त्यांनी ह्या फ्लॅट संदर्भात कोट केलेली अमाऊंट आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला हे आवडेल तेव्हा मग त्याच्यात निगोशिएशनचा पार्ट हे लोक ठेवतील. अशा पद्धतीचे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवतोय सगळ्यांचा तुमच्यासाठी. तशी तुमची कृपादृष्टी माझ्यावरती आहे असं मला स्वतःला जाणवतं आहे. कारण बघतायत लोक, तारीफ पण करतायत चांगल्या पद्धतीनं. मला असं वाटतं तुमचे हे मी उपकार कधी विसरू शकत नाही आहे. कारण तुम्ही एक साधा सामान्य कुटुंबातल्या पोराला कुठेतरी चांगल्या मार्गाला लावताय असं मला वाटते. आणि मीही माझा भगवंताच्या कृपेनं जो मार्ग आहे तो कधीही चुकीचा देणार नाही. जेवढं सत्य असेल आपण तेवढं, माझ्याकडनं पण थोडंफार चुका होत असतील, मी म्हणत नाही की मी एकदमच माझं सगळं बरोबर असेल. कळत नकळत माझ्याकडनं ज्या चुका होतात त्याच्यासाठी माफ करा. जाणून बुजून माझ्याकडनं चुका होतात त्या मात्र तुम्ही मला धारेवरती धरलं तरी मला चालणार आहे. मीच शक्यतो चुकून द्यायचा प्रयत्न करत नाही. तर असेच तुमचे सर्वांचे उपकार माझ्यावरती नक्की राहून द्या, जेणेकरून मीहीच तुमच्यासाठी दिवस रात्र काम करण्याचा मानस ठेवीन. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.